नमस्कार मित्रांनो, आपले MPW लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन भरती 2026 मधील आरोग्य पर्यवेक्षक हेल्थ सुपरवायझर या पदाची अधिकृत शैक्षणिक पात्रता सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हे आहे आरोग्य पर्यवेक्षक हेल्थ इन्स्पेक्टरचं ऑफिशियल क्वालिफिकेशन जे गव्हर्नमेंटनी आपल्या GR मध्ये दिलेलं आहे. आता आपण ह्याला सविस्तर समजून घेऊ. आता ह्याची वेतन श्रेणी काय आहे? पे मॅट्रिक्स S13 आहे. 35,400 ते 1,12,400 प्रति महिना, म्हणजे 35,400 ते 1,12,400 प्रति महिना, 7व वेतन आयोगानुसार. याशिवाय शासनाच्या नियमानुसार DA, महागाई भत्ता, HRA, घर भाडे भत्ता, TA, प्रवास भत्ता तसेच इतर लागू भत्ते देखील मिळतात. म्हणून हेल्थ सुपरवायझर ही महाराष्ट्रातील एक चांगली सरकारी नोकरी मानली जात आहे. शैक्षणिक पात्रता काय आहे? आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी उमेदवाराकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील BSc पदवी असावी. तसेच खालीलपैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. नंबर 1, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW मूलभूत प्रशिक्षण. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांनी आयोजित केलेला MPW BS बेसिक ट्रेनिंग कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेला असावा, म्हणजे कंप्लीट केलेला असावा. किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेला सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण केलेला असावा. किंवा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स, महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेला सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स किंवा समकक्ष म्हणजे इक्विलियंट अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. महत्त्वाची बाबी म्हणजे फक्त BSc पदवी असणे पुरेसे नाही. BSc सोबत MPW बेसिक ट्रेनिंग किंवा शासनमान्य सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीतील सर्व अटी काळजीपूर्वक वाचा. निष्कर्ष: जर तुमच्याकडे BSc पदवी प्लस MPW बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असेल तर तुम्ही आरोग्य पर्यवेक्षक हेल्थ सुपरवायझर पदासाठी पात्र ठरू शकता. इतर सर्व पात्रता अटी पूर्ण केल्यास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.